हॅलो एव्हरीवन, जय हिंद. आपण ओकॅबची बॅच आपली सुरू आहे. याच्यामध्ये आपण वन वर्ड सबस्टिट्यूशन्स पाहतोय. एमपीएससी ने विचारलेले पीवायक्यूज. त्यामध्ये आपण एक साधारणतः 5 लेक्चर्स वगैरे पाहिलेले असतील, बरोबर? अगदी म्हणजे 4 ते 5 लेक्चर्स आपले वन वर्ड सबस्टिट्यूशन्स वरती आलेले आहेत. त्या पुढचे लेक्चर्स किंवा त्यापेक्षा जास्त आलेले असतील, परंतु क्रमाने जो पुढचं लेक्चर असेल त्या लेक्चरला आपण काय करतोय, सुरुवात करतोय. क्वेश्चन नंबर 30 पर्यंत आपण आलेलो होतो अगोदरच. नेक्स्ट क्वेश्चनला सुरुवात करतोय बघा. अ स्पीच डिलिव्हर्ड विदाउट एनी प्रिव्हियस प्रिपरेशन. म्हणजे अशाच प्रकारचा प्रश्न आपण या अगोदर सुद्धा पाहिलाय किंवा हेच शब्द पाहिले. या क्वेश्चन मध्ये बघा, ज्या गोष्टी जे शब्द अगोदर चांगल्या प्रकारे एक्सप्लेन केले आहेत, मला असं वाटत नाही की त्याच प्रश्नांना पुन्हा पुन्हा एक्सप्लेन करण्याची काही आवश्यकता आहे. आपण फक्त त्या प्रश्नाचा मिनिंग सांगूयात, तरी सुद्धा मी कोणताही प्रश्न सोडणार नाही. प्रत्येक ऑप्शन जो असेल, वर्ड असेल, त्याला व्यवस्थित काय करेल, एक्सप्लेन करेलच. आता बघा, स्पीच डिलिव्हर्ड विदाउट एनी प्रिव्हियस प्रिपरेशन. अगोदर कोणतेही प्रिपरेशन न करता जे स्पीच दिलं जातं त्याला काय म्हणायचं? एक्सटेम्पोर असा एक शब्द आहे. मग हे एक्सटेम्पोर पाहत असताना आपण आणखी एक शब्द पाहिला होता. याचा सिनोनिम काय होतं? इम्प्रॉम्प्टू असे त्याला म्हणतात. विदाउट एनी प्रिपरेशन, बरोबर? एक्सटेम्पोर, इम्प्रॉम्प्टू. बाकी काय आहेत? टॉक म्हणजे काय? बोलणे. एपिलॉग काय असतं? एखादं बुक जर असेल, एखादं बुक किंवा एखादी काही असेल, म्हणजे एखादा कथासंग्रह असेल, एखादी नॉवेल म्हणजे कादंबरी असेल, असं काही असेल किंवा एखादं बुक असेल, त्याच्या शेवटी काय झालं असतं? थोडंसं काही 2 पेजेस 3 पेज किंवा एक एसे टाईप थोडंसं लिहिलं असतं. त्याच्यामध्ये सांगितलेलं असतं की आतापर्यंत किंवा याच्या अगोदर आपण काय पाहिलं. एंड ऑफ द बुक, ऍट द एंड ऑफ द बुक. जो काय पार्ट लिहिलेला असतो त्याला आपण एपिलॉग असं म्हटलेलं आहे. आणि डायलॉग म्हणजे काय? संवाद. ओके. ज्या तुम्ही मूव्हीज वगैरे पाहता, या मूव्हीजमध्ये डायलॉग्स लिहिलेले असतात. जर 2 व्यक्ती भेटणार आहेत, ते काय बोलत असतील ते लिहिणारा वेगळा माणूस असतो. डायलॉग्स त्याचे असतात. ओके. कधीही पाहताना मूवीला सुरुवात करताना तिथे डायलॉग्स कोणाचे असतात किंवा कोण लिहिलेले असतात हे सांगितलं जातं बघा. हिंदीमधील एक ऍक्टर ज्यांचं निधन झालेलं आहे, कादर खान म्हणून होते किंवा कादेर खान. त्यांनी बऱ्याच मूवीज मध्ये काम केलं. हा भाग भरपूर लोकांना माहिती आहे, परंतु ते एक चांगले डायलॉग रायटर होते. म्हणजे संवाद लिहायचे. भरपूर सगळ्या मूवीजसाठी त्यांनी संवाद लेखन केलेलं आहे. संवाद आलं लक्षात? एपिलॉग सुद्धा एखाद्या बुकच्या वगैरे शेवटी लिहिलेलं असतं. त्या बुक मध्ये काय आहे किंवा काय घडलंय किंवा काय सांगितलेलं आहे त्या संबंधाने. एक्सटेम्पोर म्हणजे काय? इम्प्रॉम्प्टू, विदाउट एनी प्रिपरेशन. नेक्स्ट बघा, इन द बिगिनिंग एमिग्रंट्स मे हॅव सम प्रॉब्लेम्स. मग त्यांनी विचारलंय की हा जो एमिग्रंट शब्द आहे याचा अर्थ काय? 3 शब्द आहेत. मायग्रंट शब्दच लिहितो, त्याशिवाय कळणार नाही. MIGRANT मायग्रंट. दुसरा आहे EMIGRANT एमिग्रंट. आणि तिसरा आहे IMMIGRANT एमिग्रंट. या तीनही शब्दांचा अर्थ मी सांगितलाय. मायग्रंटचा होतो स्थलांतर करणे, फक्त स्थलांतर, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी होणारी मुवमेंट, हालचाल, त्याला स्थलांतर म्हणतात, मायग्रंट. हा जो एमिग्रंट आहे, एका देशातून दुसऱ्या देशात जाणे, त्याला EMIGRANT एमिग्रंट असं म्हणतात. आणि पुढचा जो आहे IMMIGRANT, याचा अर्थ आहे दुसऱ्या ठिकाणाहून किंवा दुसऱ्या देशातून एखाद्या देशामध्ये सेटल होण्यासाठी येणे. आता बघा बरं, पीपल हू लव्ह देअर कंट्री, असं याच्यासाठी हे 3 शब्द नाहीयेत किंवा एमिग्रंट नाहीये. पीपल हू लव्ह देअर कंट्री, नो. पीपल हू डू नॉट लाईक देअर कंट्री, म्हणजे ऑप्शन्स त्यांनी फक्त बनवलेले आहेत. कोणी देशावरती प्रेम करणारा, राष्ट्रभक्त म्हणता येईल थोडक्यात. ओके. पीपल हू डू नॉट लाईक देअर कंट्री, आधी काय अर्थ आहे याला? पीपल हू लिव्ह देअर ओन कंट्री अँड कम टू सेटल इन अनदर. दिस इज द आन्सर. काय? पीपल हू लिव्ह देअर ओन कंट्री. आता बघा, पीपल हू लिव्ह म्हटलं की आपल्याला काय वाटलं लगेच? एमिग्रंट आहे. लिव्ह करणारे तर देश सोडणारे तर एमिग्रंटच आहेत. EMIGRANT, स्वतःचा देश सोडणारा एमिग्रंट. पण पुढे काय म्हटलंय बघा,
पीपल हु लिव्ह देअर ओन कंट्री अँड कम टू सेटल इन अनादर. हे कम टू सेटल इन अनादर हे महत्वाचं आहे. मग हे जे येणारे आहेत त्याला म्हणतात IMMIGRANT. म्हणून आन्सर काय असेल नंबर 3. फक्त एवढं जर म्हटलं पीपल हु लिव्ह देअर ओन कंट्री इथपर्यंत जर असतं ना तर याचा अर्थ झाला असता EMIGRANT. शब्द समजलाय की नाही सांगा. शब्द समजायला पाहिजे. आणि एवढं सगळं वाचल्याच्या नंतर आपण पुढे जेव्हा वाचतोय ना काय दिलंय अँड कम टू सेटल इन अनादर, मग हे महत्वाचं. हे का महत्वाचं आहे? जाणारा फक्त जातो. हे बघा ए आहे, हा जाणारा फक्त ए या ठिकाणावर एक व्यक्ती आहे, बी या ठिकाणावर ती फक्त निघते जाते, वन हु लिव्स वन्स कंट्री. पण येणारा जो आहे तो निघतोय सुद्धा इथून आणि दुसरी ठिकाणी पोहोचतोय सुद्धा. मग इथे तेच सांगितलंय पीपल हु लिव्ह देअर ऑन कंट्री अँड कम टू सेटल इन अनादर. आलं लक्षात? यातील कम टू सेटल इन अनादर हे महत्वाचं आहे कारण याच्यावरून आपल्याला IMMIGRANT हे उत्तर आहे हे कळेल. म्हणजे या शब्दाचा अर्थ हा आहे हे समजून येईल. फोर्थ बघा, पीपल हु लिव्ह अनादर कंट्री अँड कम बॅक टू देअर ओन. असं एक सेंटेन्स आलं होतं, मी तुम्हाला यासाठी म्हटलं होतं शाहरुख खान. बरोबर का? स्वदेश असं म्हटलं होतं ना, स्वदेश. गाणे सुंदर आहेत, मूवी सुद्धा चांगली आहे, पाहून घ्या, फार चांगली मूवी आहे. आन्सर समजलंय? एमिग्रंटचा काय होईल? पीपल हु लिव्ह देअर ओन कंट्री अँड कम टू सेटल इन अनादर. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द मीनिंग ऑफ पॅट्रन? पॅट्रन म्हणजे कोण? बघा, जुन्या काळामध्ये राजे जे असायचे हे काय करायचे, साहित्य असेल कला असेल याला पॅट्रनेज द्यायचे. म्हणजे काय करायचे तर त्यांच्या राज्यामध्ये असणारे साहित्यिक जे आहेत, वेगवेगळ्या कला जपणारे जे आहेत, जोपासणारे जे लोक आहेत त्यांना आर्थिक सहाय्य वगैरे करायचे, मदत करायची, जेणेकरून कला जगली पाहिजे. बरोबर? आज हे होताना दिसत नाही दुर्दैवाने. बघा ऑप्शन्स मध्ये 4 ऑप्शन्स आहेत. अ पर्सन हु गिव्स फायनान्शियल सपोर्ट अँड दिस इज द आन्सर. ओके, अ पर्सन हु गिव्स फायनान्शियल सपोर्ट यालाच म्हणतात पॅट्रन, PATRON. अ पर्सन हु थिंक्स हिमसेल्फ ॲज फादर, काय संबंध आहे? अ पर्सन हु गिव्स मॉरल सपोर्ट. मॉरल सपोर्ट म्हणजे काय? नैतिक आधार किंवा नैतिक आधार म्हणतात थोडक्यात. म्हणजे तुम्हाला उभं राहायला आधार देणारे जे लोक असतात ते मॉरल सपोर्ट असं म्हटलंय. पण आपल्यासाठी पॅटर्न हा शब्द महत्वाचा आहे. अ पर्सन हु गिव्स फायनान्शियल सपोर्ट देणारा कोण असतो? पॅटर्न. मग पॅटर्न म्हणजे याला मराठीमध्ये आपण काय म्हणतो? जनरली पालक म्हणतो. ओके, बघा पेरेंट्स वेगळं आणि पालक वेगळं. आपले आई वडील हे आपले पालक आहेत असं तर आपण म्हणतोच, पण तरी सुद्धा एखाद्याचे पालक वेगळे असू शकतात. जर एखादी व्यक्ती ग्रामीण भागातून शहरी ठिकाणी आली, त्या ठिकाणी कोणी ओळखीचं जर असेल ते त्याला फायनान्शियल सपोर्ट वगैरे जर करत असेल शिक्षणासाठी, तर त्यावेळी ते एखाद्या मुलाचा विद्यार्थ्याचा पालक कोण होईल? त्या ठिकाणची ती पैशाने सपोर्ट करणारी, आर्थिक सपोर्ट करणारी व्यक्ती पालक असू शकेल. ओके, म्हणून त्याला पॅटर्न हा शब्द आहे. पर्सन हु गिव्स फायनान्शियल सपोर्ट. नेक्स्ट क्वेश्चन बघा, वन हु इज प्रेझेंट एव्हरीवेअर. अशी व्यक्ती जी सगळीकडे प्रेझेंट आहे त्याला काय म्हणतो? ओमनी प्रेझेंट. ओमनी शब्द सांगितलेला आहे. ओमनी म्हणजे सर्व, प्रेझेंट म्हणजे उपस्थित असणारा. ओमनी प्रेझेंट, वन हु इज प्रेझेंट एव्हरीवेअर. आता बाकीचे 4 शब्द आपल्यासाठी महत्वाचे आहेत. यातील जो ओमनी आहे, OMNI, हा जो काय आहे? प्रिफिक्स की सफिक्स? वर्डच्या हा वर्ड आहे, या वर्डच्या सुरुवातीला जर काही ऍड झालं असेल तर त्याला आपण म्हणतो प्रिफिक्स. ओके, अफिक्सेसचे 2 प्रकार आहेत, प्रिफिक्स आणि सफिक्स. प्रिफिक्स येतो वर्डच्या सुरुवातीला, प्री म्हणजे अगोदर, बरोबर, शब्दाच्या अगोदर. कधी कधी शब्दाच्या नंतरचा जो पार्ट असतो त्याला म्हणतात सफिक्स, SUFFIX, सफिक्स. जसं की एक शब्द घेतो बघा, CRTAIN, सर्टन. सर्टन या शब्दाला मी LY अशा प्रकारचा एक काय 2 अल्फाबेट्स ऍड केले, म्हणजे हे काय झालं? सफिक्स. आलं का लक्षात? शब्दाच्या शेवटी, शब्दाच्या अगोदर प्रिफिक्स. मग ओमनी हा जो प्रिफिक्स आहे याचा अर्थ आहे सर्व, ऑल. बरोबर? आता समजून घेऊया. ओमनी प्रेझेंट जो सगळीकडे प्रेझेंट असतो. ओमनिशंट याला आपण काय म्हणतो?
याला सगळ्या प्रकारचं काय असतं, ज्ञान असतं, म्हणून याला काय म्हणतो आपण, सर्वज्ञानी. मी या शब्दाला एक्सप्लेन करताना असं म्हटलेलं आहे, लायब्ररीमध्ये, आपल्या लायब्ररीमध्ये कोणी ना कोणी असतं बघा, असं एखादा जो नेहमी दाखवत असतो की माझ्याकडे किती नॉलेज, मला काय काय येते, बरोबर. असे मी फार पाहिले आजूबाजूला. मग हे जे असतात ना, जे स्वतःकडे ज्ञान भरपूर आहे वगैरे सांगणारे, त्याला ओमनिशंट असं म्हणतात. तुम्ही तुमच्या लायब्ररीत कोण कोण ओमनिशंट आहेत ते ओळखू शकता. आणि शब्द हे बघा, ओके आपला असंच अटॅच करत चालायचं असतं कशा ना कशा बरोबर. ओके, येस. पुढचा आहे ओमनिपोटेंट. याला सर्व शक्तिमान असं म्हणतात. सर्व शक्तिमान, शक्तिमान गंगाधर नाही बरं का, सर्व शक्तिमान. याच्याकडे वन हु हॅज ऑल पॉवर, ज्याच्याकडे सर्व प्रकारची सत्ता आहे. आले का लक्षात? त्याला काय म्हणतात, ओमनिपोटेंट. आणि हा ओमनिवर्स आहे. वन हु इट्स कार्निवोर्स अँड हर्बिवोर्स, जो कार्निवोर्स पण खातो आणि हर्बिवोर्स पण खातो, म्हणजे शाकाहारी सुद्धा आहे, मांसाहारी सुद्धा आहे, मांस सुद्धा खातो आणि व्हेजिटेबल सुद्धा खातो, त्याला म्हणतात ओमनिवर्स. आले का लक्षात? चारही शब्दांची मिनिंग सांगितले. पुढे जाऊया. वन हु कॅन स्पीक 2 लँग्वेजेस. टू म्हटलं की आपण बऱ्याचदा काय शब्द वापरायचा, बाय, म्हणजे दोन, बरोबर. बघा, आता आपण चारही शब्द समजून घेऊ. अ लिंग्विस्ट. लिंग्विस्ट म्हणजे कोण? एक शब्द आहे आपल्याकडं, लिंग्विस्टिक्स, LINGUISTICS, लिंग्विस्टिक्स. लिंग्विस्टिक्स म्हणजे काय? भाषाशास्त्र. भाषाशास्त्र. मग या भाषाशास्त्राला लिंग्विस्टिक्स मध्ये काय येतं, भाषा म्हणजे लिंग्विस्टिक्स म्हणजे काय, भाषाशास्त्र. मग भाषेचा विकास कसा होतो, भाषेचा उगम कसा झाला, भाषेचा विकास कसा झाला, त्यानंतर त्याचं इव्होल्युशन कशा प्रकारे होत आलं, हे सगळं अभ्यासणारा, पुन्हा भाषेचं व्याकरण अभ्यासणारा, भाषेमधील उच्चार अभ्यासणारा, हे सगळं भाषेसंबंधीचा सगळा अभ्यास करणारा असतो, म्हणजे जे शास्त्र आहे त्याला म्हणतात लिंग्विस्टिक्स. आणि या लिंग्विस्टिक्सचा अभ्यास करणारा जो कोणी असतो त्याला काय म्हणतो आपण, लिंग्विस्टिक्सचा अभ्यास करणारा जो असतो त्याला म्हणतात लिंग्विस्ट. ओके, पुढे बघा, लिंग्विस्ट झालं, आलं लक्षात. आता मल्टीलिंग्युअल. एक शब्द लिंग्विस्ट फक्त मी तुम्हाला एक्सप्लेन केलाय, भाषाशास्त्राचा अभ्यास करणारा किंवा लिंग्विस्टिक्सचा अभ्यास करणारा जो असतो त्याला लिंग्विस्ट असं म्हणतात. मल्टीलिंग्युअल, जो अनेक भाषा बोलतो. वन हु स्पीक्स, कुठे घेऊयात आपण याला, वन हु स्पीक्स मेनी लँग्वेजेस. ओके, द वन हु स्पीक्स मेनी लँग्वेजेस म्हणजे अनेक भाषा बोलणारा जो असतो त्याला काय म्हणतो, मल्टीलिंग्युअल. मग असं बघा, तुम्ही काँग्रेसचे अध्यक्ष आहात बघा, मल्लिकार्जुन खरगे. मल्लिकार्जुन खरगे हे तुम्ही पाहिलं असेल तर मराठी बोलतात, मराठीमधून भाषण देतात. मग मराठी बोलतात, ते कन्नड बोलतात, हिंदी बोलतात, इंग्लिश बोलतात, साऊथ मधील आणखी 1-2 लँग्वेजेस सुद्धा ते बोलतात. याला काय म्हणतात, मल्टीलिंग्युअल, अनेक भाषा बोलणारी व्यक्ती. बायलिंग्युअल, मग वन हु स्पीक्स 2 लँग्वेजेस. मी काय म्हटलं, टू साठी आपण बाय शब्द वापरूया, हा प्रिफिक्स वापरला जातो, म्हणूनच बायलिंग्युअल म्हणजे दोन भाषा बोलणारा. ओके, त्याला म्हणायचं बायलिंग्युअल. स्पेलिंग कडे लक्ष द्यायचं, BILINGUAL, बायलिंग्युअल. पुढे आहे शब्द समजला, फोनेटिशियन. फोनेटिशियन म्हणजे काय, भाषेमध्ये उच्चार कसे करायचे, शब्दांचे, वर्णांचे, वर्ण म्हणण्यापेक्षा अक्षरांचे उच्चार वगैरे कसे करायचे, त्यासाठी फोनेटिशियन असा शब्द आहे. फोनेटिक्स असं एक शास्त्र आहे, PHONETICS, फोनेटिक्स. अगोदर आपण एक शब्द पाहिलाय, लिंग्विस्टिक्स. लिंग्विस्टिक्सचा अभ्यास करणारा असतो, लिंग्विस्टिक्सचा अभ्यास करणारा असतो लिंग्विस्ट. त्याच प्रकारे फोनेटिक्सचा अभ्यास करणारा असतो फोनेटिशियन. आलं लक्षात? फोनेटिशियन म्हणजे उच्चार शास्त्राचा अभ्यास करणारा. ओके, चारही शब्द एक्सप्लेन केलेले आहेत. वन हु कॅन स्पीक 2 लँग्वेजेस म्हणजे काय, बायलिंग्युअल. अ बुक विच गिव्स इन्फॉर्मेशन ऑन ऑल सब्जेक्ट्स इज कॉल्ड. तुम्ही म्हणजे एक असं पुस्तक असतं ज्यामध्ये तुम्ही काहीही सर्च करा, कोणत्याही विद्याशाखेचे काही प्रश्न, काही शब्द असतील, काही डेफिनेशन चेक करायचे असतील,
जर चेक करायला जर ते पुस्तक उघडलं तर त्यामध्ये तुम्हाला डेफिनेशन भेटतील. त्याला काय म्हणतात? त्याला म्हणतो आपण एन्सायक्लोपीडिया. आपल्या आजूबाजूला कोणी जर आपला मित्र असेल, त्याला जर काही विचारलं तो जर सांगत असेल, त्याला त्याचा अभ्यास चांगला असेल, तर आपण काय म्हणू शकतो? आमच्याकडे एक एन्सायक्लोपीडिया आहे किंवा ही इज अन एन्सायक्लोपीडिया. हीच का? शी इज अन एन्सायक्लोपीडिया म्हणजे काय? तिला तिचा अभ्यास चांगला आहे अशा अर्थाने. तिला कोणत्याही विषयाचं विचारा, तिच्याकडे तिचं चांगलं नॉलेज आहे, बरोबर? म्हणून त्याला एन्सायक्लोपीडिया शब्द आहे. अ बुक विच गिव्स इन्फॉर्मेशन ऑन ऑल सब्जेक्ट्स इज कॉल्ड अन एन्सायक्लोपीडिया. पुढचे 4 शब्द बघा. डिरेक्टरी काय असतं? अशी एखादी नोटबुक असते डिरेक्टरी. नोटबुक हॅव्हिंग नेम्स अँड अदर डिटेल्स ऑफ पर्सन्स ऑर पीपल. अशी एखादी नोटबुक ज्याच्यामध्ये लोकांचे नाव, त्यांचे ऍड्रेसेस, त्यानंतर त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर्स वगैरे अशी माहिती ज्या नोटबुक मध्ये ठेवली असते त्याला डिरेक्टरी असा शब्द आहे. डिरेक्टरी. ओके. कॅटलॉग काय असतं? अ लिस्ट ऑफ आयटम्स. वेगवेगळे घटक जर असतील तर त्यांची एक लिस्ट असते, त्याला कॅटलॉग असं म्हणतात. इथे कॅटलॉग शब्द आलाय, त्या अगोदर मी पुन्हा एकदा थोडस वापस जातोय. डायलॉगचं स्पेलिंग बघा. DIALOGUE. डायलॉग. DIALOGUE. डायलॉग. स्पेलिंग कडे लक्ष द्यायचं बरं का प्रत्येक वेळेस. आपल्याला करेक्ट इनकरेक्ट स्पेलिंग या अर्थाने 1-2 लेक्चर्स घ्यायचे, तरी सुद्धा ते नंतर होईल, परंतु आता आपण ते लक्षात ठेवायचं प्रयत्न करायचा. जसं आपण डायलॉग पाहिला त्याच प्रकारे आता हा शब्द सुद्धा बघा. कॅटलॉग. CATALOGUE. लॉग. लॉग. जी पर्यंत स्पेलिंग थांबत नाही, पुढे UE आहे. कॅटलॉग म्हणजे काय? अ लिस्ट ऑफ आयटम्स. पुढे आहे अल्बम. मग हा फोटोचा अल्बम असतो किंवा गाण्याचा अल्बम असतो, त्याला आपण काय म्हणता येईल? संग्रह. गाण्यांचा संग्रह किंवा फोटोचा संग्रह. 4 शब्द एक्सप्लेन केलेत. पुढे जाऊयात. बुक म्हणजे पुस्तक, इन्फॉर्मेशन म्हणजे माहिती, सब्जेक्ट म्हणजे विषय. शब्द सोपे आहेत, जस्ट मराठी मिनिंग त्याचं सांगून दिलं. नेक्स्ट, गिव्ह सिनोनिम ऑफ पॅटर्नल. ऍक्च्युअली इथं सिनोनिम दिलेलं नाहीये. सिनोनिम जर असतं तर ते एकच वर्ड होईल, बरोबर की नाही? एकच वर्ड असा. परंतु इथं त्यांनी डेफिनेशन टाईप दिलेला आहे म्हणून आपण त्याला वन वर्ड मध्ये घेतलं. पॅटर्नल बघा. रिलेटेड टू मदर. पॅटर्नल म्हणजे रिलेटेड टू मदर नसतं, रिलेटेड टू फादर असतं, त्याला म्हणतो पॅटर्नल. मग रिलेटेड टू मदर असतं त्याला काय म्हणतात? इट इज कॉल्ड मॅटर्नल. MATERNAL. मॅटर्नल. पॅटर्नल म्हणजे वडिलांकडची साईड जी असते किंवा वडिलांच्या संबंधी, वडिलांच्या साईड म्हणजे जसं की वडिलांचे आई वडील असतात ते सुद्धा आपले आजी आजोबा असतात, वडिलांचे भाऊ आपले चुलते. मग वडिलांची साईड जी असते किंवा ते लिनियज जे असतं त्याला पॅटर्नल असं म्हणतात. आणि आईकडची जी साईड असते, मग आईची बहीण आपली मावशी, आईचा भाऊ आपला मामा, मग आपला डोळा असतो तो जो मामा असतो त्याच्या मुलीवर, बरोबर? मग ती मॅटर्नल साईड झाली. रिलेटेड टू मदर. पॅटर्न्स ऑफ डिवाइडिंग. आता हे काय नाही, हे असं दिलेलं आहे. पेटल्स ऑफ फ्लावर्स. एखादं फुल जर असेल तर त्याचे काय असतात? पाकळ्या असतात. पेटल्स ऑफ फ्लावर्स. पण त्याला काय अर्थ नाही. PETALS. पेटल्स म्हणजे काय? पाकळ्या. ज्या फुलाच्या पाकळ्या असतात त्या. शब्द एक्सप्लेन केलेत. ओके. नेक्स्ट, स्टोर हाऊस फॉर थ्रेश्ड ग्रेन्स. आता बघा, थ्रेश्ड ग्रेन्स म्हणजे काय? ब्लर झालं. ओके, कॅमेराने व्यवस्थित कॅप्चर नाही केलं. आता लक्षात घ्या, थ्रेश्ड ग्रेन्स म्हणजे काय? ज्यावेळी तुम्ही पाहिलं असेल, जेव्हा शेतामधील पिकाची कापणी केली जाते, कापणी केल्याच्या नंतर त्याच्या शेंगा असतील किंवा ज्वारी बाजरीचे कणीस असतं, त्याच्यातून धान्य बाहेर काढलं जातं, बरोबर? ते धान्य काढल्याच्या म्हणजे त्याला गावाकडे एक शब्द आहे, खळ करणे. म्हणजे खळ केल्याच्या नंतर वगैरे असा एक शब्द आहे, तुमच्याकडे आहे की नाही माहिती. तुमच्याकडे काही वेगळा शब्द असेल तर मला सांगू शकता. कारण तुम्ही पाहिलं असेल, अलीकडे जेव्हा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालं, संमेलनाच्या अध्यक्षा तारा भवाळकर असं म्हटल्या की बोली भाषा जर टिकल्या तरच मराठी टिकेल. आणि मी स्वतः भाषेवरती फार प्रेम करणारा माणूस, त्यामुळे अर्थात मी लिटरेचर शिकणारा सुद्धा माणूस आहे. त्यामुळे शब्दांचा वापर जर बोली भाषेतील शब्द जर आठवलेच तर मी ते आवर्जून वापरतो. खळ करणे असा एक शब्द आहे. मग हे जे खळ करणे असं हे केल्याच्या नंतर जे धान्य जमा होतं ते धान्य
ठेवण्याचं एक ठिकाण असतं, त्याला म्हणतात ग्रेनरी. पण हा शब्द काय आपला GRAIN, ग्रेन म्हणजे काय? धान्य. यापासून कोणता शब्द तयार होतो? ग्रेनरी. मग काय स्पेलिंग असायला पाहिजे? हे नाही. दिस इज द करेक्ट स्पेलिंग. GRANARY स्पेलिंग लक्षात ठेवा. ते चुकीचं स्पेलिंग आहे. ग्रेनरी नाही, हे ग्रेनरी, GRANARY. आणखी एक शब्द सांगतो ज्या ठिकाणी माझं सुद्धा एका परीक्षेला उत्तर चुकलेलं होतं. बघा, एक शब्द आहे EXPLAIN. एक्सप्लेन म्हणजे काय? स्पष्ट करणे. यापासून एक्सप्लेन हा वर्ब आहे. यापासून एक नाउन तयार होतं बघा, एक्सप्लेनेशन. मग माझ्याकडून जे स्पेलिंग तयार झालं होतं ते अशा प्रकारे तयार झालं होतं. एका परीक्षेला विचारलं EX, मी आपलं सरळ एक्सप्लेनचं एक्सप्लेनेशन केलं. एक्सप्लेन लिहिला आणि नंतर TION लावलं. EXPLAIN एक्सप्लेन आणि पुढे NATION. ओके, असं केलं एक्सप्लेनेशन. परंतु जे आपलं एक्सप्लेनेशन शब्दाचं स्पेलिंग आहे ते असं आहे बघा, EXPLANATION एक्सप्लेनेशन. हा जो आय आहे तो हा आय नाहीये एक्सप्लेनेशन मध्ये. दिस इज द करेक्ट स्पेलिंग, दिस इज इनकरेक्ट. कळालंय का? तशाच प्रकारे ग्रेन या शब्दापासून ग्रेनरी शब्द तयार होतो आणि त्या ग्रेनरीचं स्पेलिंग ते नाहीये तर GRANARY असं आहे. इथं थ्रेश्ड ग्रेन्स म्हटलंय. मग याच्यामध्ये एक शब्द वापरलाय थ्रेशरी, THRESHERY. थ्रेशरी. थ्रेशरीचा मिनिंग काय? बघा, तुम्ही तूर पाहिली असेल शेतात. जर पाहिली नसेल तर बघा, बरेचसे आपल्यापैकी शेतकऱ्यांची मुलं असतील, नसतील तर जे खायला लागतं ना, किमान आयडिया पाहिजे की काय असतं. तूर आहे, तुरीला शेंगा येतात. मग तुरीचं खळं करताना किंवा अलीकडे जेव्हा त्याच्यासाठी वापरलेले वेगवेगळे यंत्र आहेत, त्यामध्ये ते आपण टाकतो आणि त्यामधून तुरीचे काय ती तूर बाहेर येते, दाणे बाहेर येतात. मग तुरीच्या शेंगांपासून त्या दाण्यांना वेगळं करण्याची जी प्रोसेस आहे त्याला म्हणतात थ्रेशरी. आलं लक्षात? आणखी जर थोडं एक्सप्लेन करायचं म्हटलं तर जसं मी तुम्हाला तुरीच्या शेंगांपासून तूर वेगळी करणं सांगितलं, किंवा बाजरी ज्वारीच्या कणसांपासून हे बाजरी ज्वारी हे धान्य वेगळं करणं, ही जी प्रोसेस आहे, दॅट प्रोसेस इज नोन ॲज थ्रेशरी. स्टोरेज म्हणजे काय? साठवणूक. साठवणूक असा सुद्धा शब्द आहे किंवा साठा असा सुद्धा शब्द आहे. पुढे बघा, अ प्लेस वेअर कॉइन्स आर मेड. ज्या ठिकाणी कॉइन्स तयार केले जातात. कॉइन समजतं ना? 1, 2, 3, 4 रुपयाचे चिल्लर, ठोकळे. ते कॉइन्स जे असतात ना, ज्या ठिकाणी तयार केले जातात त्याला काय म्हणतात? त्याला म्हणतात मिंट. मिंट म्हणजे काय? मराठी शब्द आहे त्याला टांकसाळ. टाकसाळ नाही बरं का, वर अनुस्वार आवश्यक आहे. टांकसाळ म्हणतात त्याला. टांकसाळ, ज्या ठिकाणी कॉइन्स तयार केले जातात. मग हा एक शब्द आहे आपल्याकडे ट्रेजरी. ट्रेजरी काय असतं? सरकार जर असेल, शासन सरकार, तर या सरकारचा जो पैसा असतो वेगवेगळ्या करांतून आलेला, वेगवेगळे दंड जेव्हा आकारले जातात, आपल्याला नाही का सिग्नल तोडला, हेल्मेट वापरलं नाही तर दंड आकारले जातात. या दंडांमधून आकारलेला पैसा किंवा टॅक्सच्या स्वरूपात आकारलेला पैसा, हा जो असतो ना सरकारचा पैसा, त्याला म्हणतात ट्रेजरी. किंवा याला कोषागार असा एक शब्द आहे, कोषागार. ओके, ट्रेजरी. वेगवेगळ्या संघटनामध्ये पद असतात बघा, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सरचिटणीस, चिटणीस, त्यानंतर कोषागार. व्हायचं तर अध्यक्ष व्हायचं त्या संघटनेचं, किंवा सरचिटणीस व्हायचं, नाहीतर कोषागार व्हायचं. अध्यक्षाकडे सगळ्या पॉवर्स असतात, त्याच्यानंतर उपाध्यक्षाला काही नसतं, कोणी विचारत नाही. सरचिटणीसकडे काही पॉवर्स दिलेल्या असतात, आणि सगळ्यात महत्वाचा पैशाचा जो भाग असतो ना, तो असतो जो काही कोषागार असतो त्याच्यामधला, त्याच्याकडे दिलेले असतात. म्हणून काहीही करावं असं वाटलं तर पैसा लागतो. कोणीही तुमच्याकडे, अध्यक्ष सुद्धा तुमच्याकडे येणार आणि विचारणार, आपल्याला संघटनेमध्ये असं असं करायचंय, पैसा लागणार आहे. तो त्याला कोण पाहणार? जो काही त्या ठिकाणचा कोषागार असतो ना, तो पहा किती पैसा कुठे द्यायचा. कॉइनेज. कॉइनेज म्हणजे काय? जे अर्थव्यवस्थेत चलन उपलब्ध आहे त्याला कॉइनेज असं म्हणतात. म्हणजे 1 रुपयाच्या, 2 रुपयाचे जे चलन असतं, किंवा 1 रुपये, 2 रुपये, 5 रुपये, 10 रुपयाचे याचे जे नाणे असतात त्याला कॉइनेज असा शब्द आहे, कॉइनेज.
एक शब्द देतोय मी तुम्हाला, स्टिंट. स्टिंट हा शब्द चेक करायचा आहे आणि मला काय करायचं, मिनिंग सांगायचं. STINT, STINT, स्टिंट. ओके, चलो नेक्स्ट. Choose the correct word which means a person's life story written by another. ए ही व्यक्ती आहे, या व्यक्तीने फार चांगलं आयुष्य जगलंय, राजकारणात समाजकारणात भरपूर आयुष्य घालवलंय. एवढं सगळं केल्याच्या नंतर त्या व्यक्तीच्या आयुष्यावरती किंवा त्या व्यक्तीच्या संबंधी एखादं पुस्तक लिहिलं जातं आणि मग त्या पुस्तकाला काय म्हणतात, म्हणजे दुसरी व्यक्ती, समजा एक्स ही व्यक्ती आहे, ती ए या व्यक्तीच्या आयुष्यावर एक पुस्तक लिहिते, त्याला आपण मराठीमध्ये म्हणतो चरित्र लेखन. ओके, चरित्र लेखन. मग यालाच इंग्लिश मध्ये काय म्हणतात, बायोग्राफी. रिटन बाय अनदर पर्सन. अ पर्सन्स लाईफ और पर्सन्स लाईफ स्टोरी रिटन बाय अनदर. दुसऱ्या एखाद्या व्यक्तीने काय करणं, एखाद्याच्या आयुष्यावरती लिहिणं. पण ये या व्यक्तीला असं वाटलं की दुसऱ्यांनी का लिहावं माझ्याविषयी, माझ्या स्वतःला मी ज्या प्रकारे ओळखतो त्या प्रकारे कोणीच ओळखत नाही, मी काय काय कांड केले हे मलाच माहिती. मग तो म्हणतो की नाही, मीच लिहिणार. आणि मग तो जे लिहितो त्याला म्हणतात ऑटोबायोग्राफी. ऑटोबायोग्राफी म्हणजे काय, मराठी शब्द मी विसरलोय बरं का, मी एकदा पाणी पितो, तोपर्यंत आठवलं तर आठवलं. ऑटोबायोग्राफी आठवला. ओके, बायोग्राफी चरित्र, ऑटोबायोग्राफी आत्मचरित्र. ओके, चलो. बायोग्राफी आणि ऑटोबायोग्राफी मधला शब्द अर्थ फरक समजला. बायोग्राफी इज रिटन बाय अनदर पर्सन अँड ऑटोबायोग्राफी इज रिटन बाय सेल्फ. त्याच व्यक्तीने स्वतःच्या आयुष्याविषयी लिहिणं. पुढे आहे बायोलॉजी. बायोलॉजी म्हणजे जसं की हात, पाय, पाठ, पोट, कान, नाक, घसा, डोकं, मान, म्हणजे काय, अर्थात एखादा जीव जर असेल तर त्याच्या संबंधीचा संपूर्ण अभ्यास म्हणजेच काय, जीवशास्त्र. जीवशास्त्र म्हणतो ना आपण याला, बायोलॉजी. याचे दोन भाग पडतात, एक असतं बॉटनी, BOTANY, बॉटनी. दुसरं असतं झुलॉजी. आपलं काय 11वीच्या पुढे सायन्स गेलेलं नाही, 11वी पर्यंत आपलं सायन्स संपलं, म्हणजे मला एवढंच माहिती, याच्यानंतर सायन्स कळत नाही. ओके, बायोलॉजीचे दोन काय असतील डिसिप्लिन्स आहेत, एक आहे बॉटनी, एक आहे झुलॉजी. बॉटनी म्हणजे वनस्पतींचा अभ्यास. ओके, स्टडी ऑफ प्लांट्स. अँड झुलॉजी इज स्टडी ऑफ ॲनिमल्स. जस्ट दोन शब्द सांगायचे होते म्हणून हा सगळा टास्क केला. बिब्लिओग्राफी शब्द मी तुम्हाला एक्सप्लेन केलाय. बिब्लिओग्राफी काय असतं, एखादं पुस्तक जर तयार केलं असेल तर ते पुस्तक लिहिताना वगैरे ज्या ज्या पुस्तकांचा उपयोग केला गेलाय त्या पुस्तकांची एक संदर्भ सूची दिलेली असते. काय शब्द वापरलाय मी, संदर्भ सूची. घ्या लिहून, याला संदर्भ सूचीच म्हणतात थोडक्यात. म्हणजे ज्या ज्या पुस्तकांचा वापर केला गेला, ज्या ज्या पुस्तकातून काही नोट्स वगैरे मिळवल्या एखादं पुस्तक लिहिण्यासाठी, अशी एक त्या पुस्तकाच्या शेवटी एक लिस्ट दिलेली असते. दॅट लिस्ट इज नोन ॲज बिब्लिओग्राफी. पुढे बघा, वन हू सेल्स गुड्स इन स्मॉल क्वांटिटीज. एकदम स्मॉल क्वांटिटी मध्ये जर वस्तू, गुड्स म्हणजे वस्तू बर का, तुम्ही पाहिलं असेल बघा, मोठमोठे ट्रक्स असतात ना, ट्रक्स, या ट्रक्स वरती असं लिहिलं असतं GOODS, गुड्स. पुढे लिहिलं असतं CARRIER, गुड्स कॅरियर. मी शपथ सांगतो, 2011ला मी जेव्हा 11वीला होतो ना, जेव्हा मी ट्रक्स वगैरे बघायचो 10वी 11वीला असताना, मला असं वाटायचं गुड म्हणजे चांगला, कॅरियर म्हणजे काय, करिअर एक शब्द माहित होता ना, करिअर म्हणजे काय, व्यवसाय. मला असं वाटायचं हे ट्रक्स टेम्पो चालवणारे स्वतःचा व्यवसाय किती चांगला आहे असं सांगताना ते गुड्स कॅरियर असा शब्द वापरतात. कालांतराने जेव्हा अभ्यास चालू केला, साधारणतः पुढच्या वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्षानंतर कळायला लागलं किंवा कळालं की गुड्स म्हणजे काय, वस्तू,
गुड्स या शब्दाचा दुसरा एक अर्थ आहे वस्तू. हे कॅरियर आहे, वाहतुकीचं साधन, कॅरियर वाहतूक करणार. आपला व्यवसायासाठी जो शब्द असतो किंवा करिअर या अर्थाने CARER करिअर, हे करिअर झालं. हे कॅरियर आहे, वाहतूक करणार. ओके, वस्तूंची वाहतूक थोडक्यात. ओके, हे खऱ्या अर्थाच्या वस्तूंची वाहतूक या अर्थाने होतं. मी चांगला व्यवसाय अशा अर्थाने त्याला घेतलेलं. परंतु काय ना, हीच तर एक मजा आहे शिकण्याची, की तुम्हाला काय माहित नसतं. अर्थात मलाही, मी सांगितलं ना, मी मराठवाड्यासारख्या ग्रामीण भागातून येणारा माणूस. इंग्लिशचा काय प्रकारचं इंग्लिश आम्ही शिकलो शाळेमध्ये, ज्या प्रकारचं तुम्ही शिकलाय तेच मी सुद्धा शिकलोय. पण काहीही कळायचं नाही. जेव्हा अभ्यास स्वतः सुरू केला, वेगवेगळ्या परीक्षा दिल्या, हे करत असताना इंग्लिशवरती प्रचंड काम केलं. लिटरेचरची आवड होती, लिटरेचर वाचन असेल हे असेल, ग्रामर व्यवस्थित केलं, वोकॅबवरती प्रचंड काम केलं. तेव्हा मग मी तुमच्या समोर असं उभं राहिलोय बघा. आणि काय नाही, फार काही अवघड नाही. तुम्हाला तुमच्या लक्षात येत असेल, तुम्ही आतापर्यंत सगळे लेक्चर्स केले असतील ना, तुमच्या लक्षात आलं असेल की फार काही अवघड नाही याच्यामध्ये. गुड्स कॅरियर. सो हा, गुड्स वस्तू. वन हू सेल्स गुड्स, सेल म्हणजे विकणारा, सेल करणे म्हणजे विकणे. इथं वन हा जो आहे ना, थर्ड पर्सन सिंग्युलर वापरलेला असतो, म्हणून वर्बला यस हा काय लागतो, सफिक्स लागतो. ग्रामरचा पार्ट आहे, ग्रामर सुद्धा व्यवस्थित करायचं. वन हू सेल्स गुड्स इन स्मॉल क्वांटिटीज. क्वांटिटी म्हणजे काय, आपण त्याला म्हणतो गुणात्मक, नॉट गुणात्मक, संख्यात्मक आहे ना. क्वांटिटी, क्वालिटी नाही, क्वांटिटी. मोजताना कमी संख्येमध्ये जे खरेदी विक्री करतात. थोडक्यात बघा, आता जर एखादं फर्निचरचं दुकान आहे, तर फर्निचरच्या दुकानामध्ये प्रचंड मोठं एक गोडाऊन असतं, त्यांचं मोठं दुकान असतं. तुम्ही तिथे घ्यायला गेले, काही खरेदी करायला गेले, तुम्हाला सगळं भेटणार. त्याला होलसेल विक्रेते म्हणतो आपण, बरोबर का. होलसेल विक्रेता, सेलर, तो मोठ्या संख्येने विकतो. तुम्हाला जर एक 500 चेअर पाहिजे तर 500 चेअर लगेच घेऊन जाऊ शकतो, बरोबर. तुम्हाला एक सोफा किती पाहिजेत, 50-60 सोफा पाहिजे, लगेच घेऊन जा, त्याच्याकडे असतं, अवेलेबल असतं. परंतु दुसरे असतात स्मॉल क्वांटिटीमध्ये, स्मॉल क्वांटिटीमध्ये विकणारे, त्याला रिटेलर असं म्हणतात. हा शब्द आहे रिटेलर, आलं लक्षात. विक्री करणारा असतो सेलर, म्हणजे जो विकतो तो सेलर. त्यांच्याकडे काम करणारा असतो विक्रीचा वगैरे, त्याला सेल्समन असा शब्द आहे. आणि हा यस, हे बघा, हे दोन होमोफोन्स आहेत, सारखाच उच्चार, सारखा उच्चार. 3 पॉइंट्स लिहून घ्यायचे. होमोफोन्सचं डेफिनेशन लगेच लिहून घ्या. होमोफोन्स, पॉइंट नंबर 1, सेम प्रोनाउन्सिएशन. पॉइंट नंबर 2, डिफरंट स्पेलिंग. पॉइंट नंबर 3, डिफरंट मीनिंग. ओके. सेलर म्हणजे काय, विक्रेता. SAILOR, सेलर म्हणजे काय, द वन हू वर्क्स ऑन अ शिप. वन हू वर्क्स ऑन ए शिप, जो जहाजावरती काम करतो, त्याला काय म्हणतो आपण, सेलर. यस, स्पेलिंग लक्षात घ्या बरं का. परंतु SAILOR असा शब्द आहे त्यासाठी. चारही शब्द एक्सप्लेन केलेले आहेत. त्यांनी विचारलं होतं वन हू सेल्स गुड्स इन स्मॉल क्वांटिटीज, म्हणजे किरकोळ विक्री करणारा, किरकोळ विक्रेता असा शब्द आहे याला, विक्रेता. चलो नेक्स्ट क्वेश्चन. The rebels returned home under an amnesty. अमनेस्टी इंटरनॅशनल अशा नावाची एक ऑर्गनायझेशन आहे जी ह्युमन राईट्स मध्ये काम करते. अमनेस्टी इंटरनॅशनल. ओके. आता बघा, अमनेस्टी म्हणजे काय असतं. मध्ये याचं डेफिनेशन असं दिलेलं आहे बघा, जनरल पार्डन. जनरल पार्डन म्हणजे काय, क्षमा करणे. हा शब्द आपण याच्या अगोदर सुद्धा पाहिला. माफी करणे, माफ करणे लोकांना. मग हे जे आहे, जे रिबेल्स आहेत, बंडखोर लोक आहेत, ते वापस आले किंवा घरी आले किंवा त्यांच्या दिवशी परतले, कसे, अमनेस्टीच्या थ्रू. म्हणजे त्यांना माफ केलं गेलं, दयेच्या याच्यावरती, काय म्हणता येईल, दया करून त्यांना माफ केलं गेलं. याला जनरल पार्डन असं म्हणतात, अमनेस्टी. ओके. आर्थिक सहाय्य, काय आन्सर नाहीये. प्रेशर, दबाव, प्रेशर म्हणजे दबाव. पोलीस सिक्युरिटी, काही याला अर्थ नाही. हे ऑप्शन्स त्यांनी सहजच बनवलेले आहेत. जनरल पार्डन म्हणतात अमनेस्टीला, म्हणजे काय, क्षमा करणे किंवा क्षमा देणे. द वर्ड प्रे इन द अबाउट स्टेटमेंट्स मीन्स, सेंटेन्स बघा,
इन द लार्ज टाउन्स द पुअर वर ऑफन द प्रे ऑफ मनी लेंडर्स. आता बघा, आपण एक फ्रेज पाहिली होती बघा, टू FALL फॉल प्रे. टू फॉल प्रे म्हणजे काय? एखाद्याची शिकार बनणे किंवा बळी ठरणे, एखाद्याच्या कृतीचा बळी ठरणे, विक्टिम ठरणे. मग या ठिकाणी तो शब्द वापरलाय प्रे. प्रे म्हणजे सुद्धा काय? विक्टिमायझेशन म्हणजे काय ठरणे? बळी ठरणे. ओके, विक्टिम बनणे एखाद्या गोष्टीचा. विक्टिम बनणे म्हणजे काय? एखाद्याने एखादी कृती जर केली तर त्या कृतीचा वाईट परिणाम ज्याच्यावरती होतो म्हणजे काय? तो बळी ठरतो ना त्या गोष्टीचा, त्याला विक्टिमायझेशन असं म्हणतात. मग बघा, टू फॉल प्रे याचा अर्थ सुद्धा आपण पाहिलेला आहे. काय? एखाद्याच्या जेवणा आपण पाहिलं होतं ना, जो शिकार करतो जेवणासाठी वगैरे, मग ते समोरच्याला काय करतो? बळी ठरवतो, समोरच्याचा बळी घेतो. बरोबर? टू फॉल प्रे अशा अर्थाने. आता द प्रे ऑफ एनिमल्स काही नाही, हा अर्थ नाही त्याचा. फूड ऑफ द रिच. सेंटेन्स आहे, इन द लार्ज टाउन द पुअर वर ऑफन प्रे ऑफ मनी लेंडर्स. मनी म्हणजे पैसा, शाळेतील मनीषा नाही बरं का. मनी म्हणजे पैसा, लेंडर्स म्हणजे काय? देणारे, उसने देणारे किंवा व्याजाने देणारे, लेंड करणारे, व्याजाने देणारे. बरोबर? शहरांमध्ये काय झालं, जे गरीब लोक आहेत हे कोणाचे प्रे? दे वर ऑफन द प्रे ऑफ मनी लेंडर्स. जे लोक पैसे व्याजाने वगैरे देतात त्यांचे ते विक्टिम ठरलेले आहेत, बळी ठरलेले आहेत. म्हणून विक्टिमायझेशन इज द करेक्ट आन्सर. हे प्रेयर्स म्हणजे काय? प्रार्थना. या प्रेयरचा काय आहे? वेगळा मिनिंग आहे. ओके, चलो नेक्स्ट. दिस इज द आन्सर. ओके, विक्टिमायझेशन, प्रे. ही इज अ मर्सिनरी. मर्सिनरी शब्द सेंटेन्स मध्ये वापरलाय आणि मर्सिनरी या शब्दाचं मिनिंग विचारलं. मर्सिनरी म्हणजे काय? वन हु इज मोटिवेटेड बाय प्रॉफिट्स ओनली. ज्याला फक्त नफा दिसतो किंवा पैसा दिसतो एखाद्या गोष्टीमध्ये त्याला मर्सिनरी असं म्हणतात. हा झाला एक मिनिंग. काय? वन हु इज मोटिवेटेड बाय प्रॉफिट्स ओनली. ज्याला फक्त नफा दिसतो, नफ्याने प्रवृत्त झालेला असतो त्याला म्हणतात मर्सिनरी. MERCNARY, मर्सिनरी. आणि याचा दुसरा मिनिंग असा आहे या शब्दाचा, सैन्य भाड्याने देणे किंवा भाडोत्री सैन्य. भाडोत्री सैन्य. ओके, मर्सिनरी. मी तुम्हाला हे मर्सिनरी शब्दाचं मिनिंग एक्सप्लेन करताना या अगोदर सुद्धा सांगितले. जुन्या काळामध्ये एखाद्या राजाला जर सैन्य कमी पडत असेल युद्धामध्ये लढण्यासाठी, तर त्याच्या राज्यामधील जो कोणी एखादा असायचा त्याचं स्वतःचं एक प्रायव्हेट आर्मी असायचं, प्रायव्हेट सैन्य असायचं, प्रायव्हेट मिलिटरी असायचं. तो त्याचा सैन्य त्या राजाला द्यायचा आणि म्हणायचं की तुझ्या राज्याचा काही भाग मला, मी माझं सैन्य देतोय म्हणून दे, किंवा काही पर्सेंट वगैरे ठरलेलं असायचं. एकतर लँड दे किंवा पैसा दे. त्यालाच म्हणायचं. ते जे सैन्य यायचं ना त्या राजाकडे लढण्यासाठी त्याला मर्सिनरी शब्द असायचा. म्हणजे काय? भाडोत्री सैन्य. आणि दुसरा मिनिंग, वन हु इज मोटिवेटेड बाय प्रॉफिट्स ओनली. मर्सीफुल म्हणजे दयावान, दयावान, दयाशील किंवा कंपॅशनेट. COMPASSIONAT, कंपॅशनेट. मायझर म्हणजे काय? चिंगूस, चिंगूस, चिकट, जो पैसाच खर्च करत नाही असा. बरोबर? स्टिंजी असा एक शब्द आहे त्याला, STINGY, स्टिंजी. किंवा इकॉनॉमिकल, ECONO, इकॉनॉमिकल. आणखी एक शब्द आहे बघा, CLOSED, क्लोज्ड फिस्टेड, FISTED, क्लोज्ड फिस्टेड. आलं लक्षात? मायझर म्हणजे चिंगूस, चिकट, जो पैसा खर्च करत नाही असा. स्टिंजी, इकॉनॉमिकल, क्लोज फिस्टेड असे शब्द आहेत. पुढे जाऊयात. ही डील्स इन गुड्स, नो, वस्तूंचा व्यापार करणारा व्यापारी, ट्रेडर वगैरे असं आपण त्याला म्हणू शकतो. मर्सिनरी, वन हु इज मोटिवेटेड बाय प्रॉफिट्स ओनली. पुढे बघा, द इव्हॅक्युएशन ऑफ द पीपल ऑफ सांगली इन फ्लड अफेक्टेड एरियाज वॉज अ टेरिबल एक्सपिरियन्स. एक्सपिरियन्स म्हणजे अनुभव. शब्द लिहून घ्या. एक्सपिरियन्स म्हणजे काय? अनुभव. टेरिबल म्हणजे भयानक. फ्लड म्हणजे पूर.
अफेक्ट म्हणजे फ्लड अफेक्टेड शब्द आहे, म्हणजे काय, पुराने बाधित. ओके, पुराचा परिणाम ज्या ठिकाणी झाला आहे असा फ्लड अफेक्टेड, पुराने बाधित. आता शब्द आहे इव्हॅक्युएशन. इव्हॅक्युएशन या शब्दाचा अर्थ काय होतो मराठीमध्ये अगोदर सांगतो. एखाद्या ठिकाणी जर एखादी आपत्ती जर आली तर त्या ठिकाणाहून लोकांना काय करणे, लवकरात लवकर दुसऱ्या ठिकाणी हलवणे. कारण त्या ठिकाणी एकतर त्या आपत्तीमुळे लोकांचं घरादाराचं नुकसान झालेलं असतं, वरून पूर असेल किंवा भूकंप झालेला असेल तर रोगराई वगैरे पसरते वगैरे, म्हणून त्या ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी लवकरात लवकर हलवून त्याला इव्हॅक्युएट करणे म्हणतात. ओके, नुकसान जास्त होऊ नये म्हणून. मग शिफ्टिंग ऑफ ह्युमन पॉप्युलेशन ड्युरिंग अ क्रायसिस टाइम्स, ड्युरिंग क्रायसिस टाइम्स असं म्हटलं. ह्युमन पॉप्युलेशन जे आहे, लोकसंख्येचं दुसऱ्या ठिकाणी काय करणं, लवकरात लवकर शिफ्टिंग करणं. क्रायसिस या शब्दाचा प्लुरल बघा, CRISES, क्रायसिस असा होईल. ओके, क्रायसिस, क्रायसिस. एस्केपिंग ऑफ रिअल प्रॉब्लेम्स, नो, याला एक शब्द आहे तसा, एस्केपिस्ट म्हणून, ESCAPIST. एस्केपिस्ट म्हणजे पलायनवादी, जो वास्तविक गोष्टींपासून दूर पळतो, त्याला पलायनवादी असं म्हणतात. शिफ्टिंग ऑफ मटेरियल्स अँड ट्रान्सपोर्टेशन ऑफ वॉटर, नो, काहीच त्याला मिनिंग नाही. नेक्स्ट बघा, अ फर्टाईल स्पॉट इन डेझर्ट व्हेअर वॉटर इज फाउंड. समजा हे डेझर्ट आहे, म्हणजे डेझर्ट आहे म्हणजे काय आहे, वाळवंट. वाळवंट. रुणू झुनू रुणू झुनू, काय तुम्ही अभंग वगैरे ऐकलाय का असं काही? नाचती वैष्णव भाई रे, मी विसरलो, मला आत्ता आठवत नाहीये. ओके, मला त्यातील काहीच आठवत नाही आता, म्हणजे मला एक साधारण एक लाईन सांगायची होती, म्हणून ती लाईन मला पूर्ण आठवत नाही. परंतु ठीक आहे, चाललं, वाळवंट लक्षात घ्या फक्त. जर एक वाळवंट आहे, वाळवंटामध्ये पाणी कुठेच नसणार आहे, हिरवळ कुठेच नसणार आहे, बरोबर. पण असा एखादा स्पॉट असतो ज्या ठिकाणी तुम्हाला पाणी भेटतं बघा. मग संपूर्ण वाळवंटामध्ये कुठंच नाहीये, परंतु असा एखादा छोटासा पार्ट, थोडासा पार्ट असतो ज्या ठिकाणी पिण्यासाठी वगैरे काहीतरी पाणी असतं. मग सगळे उंट तिथे जातात, तिथून पाणी पिऊन वापस आणले जातात, किंवा उंटांवरून पाणी आणलं जातं, मग तिथं जायचं, सगळं भरायचं, उंटावरती मांडायचं, ते त्यांच्या पाण्याच्या भरून आणण्याच्या गोष्टी आणि वस्तू द्या आणि पाणी घेऊन यायचं. मग या स्पॉटला काय म्हणतात, याच्यासाठी आपल्याकडे इंग्लिशमध्ये एक शब्द आहे, ओयासिस. ओयासिस. मग आपल्याकडे फादर फ्रान्सिस दिब्रिटो हे जे लेखक आहे, एका साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सुद्धा राहिले. त्यांनी एका पुस्तकामध्ये आम्हाला एक धडा होता, 12वी असताना एक चॅप्टर होता, मराठीमध्ये धडा होता, ओयासिसच्या शोधात. मग हे असतं ओयासिस. ओयासिस म्हणजे काय, वाळवंटातील एखादी अशी चांगली जागा जिथे पाणी भेटतं, पाणी सापडतं, त्याला मराठीमध्ये मरुद्यान शब्द आहे, मरुद्यान. ओके, येस. ग्रीनरी काय आहे, शाळा कॉलेजात असतं ते ग्रीनरी वेगळं, अर्थात ग्रीनरी म्हणजे काही वनस्पतींची वगैरे लागवड करून ज्या ठिकाणी हिरवळ वगैरे बनवली असते त्याला ग्रीनरी शब्द आहे. अलीकडे कॉलेजमध्ये मुला मुलींच्या भाषेमध्ये याला वेगळा अर्थ प्राप्त झाला आहे. ओके, ग्रीन व्हॅली, एखादी हिरवी व्हॅली वगैरे. फॉरेस्ट म्हणजे काय, वन. या वन विभागात माझी एका पदावरती निवड झालेली, वन लेखापाल या पदावरती. चला पुढे जाऊया. फर्टाईल, फर्टाईल हा शब्द एक्सप्लेन म्हणजे समजून घेऊया. एक असते नापीक जमीन आणि एक असते सुपीक जमीन. मग सुपीक हा जो अर्थ आहे ना, त्याला म्हणतात फर्टाईल लँड. मग याचा अँटोनिम जर शोधायचा जर झाला तर एक शब्द आहे BARREN, बॅरेन. फर्टाईल म्हणजे सुपीक, ज्या ठिकाणी पीक वगैरे घेतलं जाऊ शकतं. दुसरा आहे नापीक किंवा बंजर जमीन, बंजर म्हणतो ना, बंजर जमीन किंवा नापीक जमीन, त्याला बॅरेन, BARREN असा शब्द आहे. नेक्स्ट क्वेश्चन, वन हू टेल्स फॉर्च्यून्स बाय वॉचिंग द मुवमेंट्स ऑफ स्टार्स अँड प्लॅनेट्स. याचं डेफिनेशन आपण अगोदर सुद्धा एका शब्दामध्ये पाहिलं, एका प्रश्नामध्ये. असा व्यक्ती असतो किंवा एक सायन्स असतं ज्याच्यामध्ये प्लांट्स, नॉट प्लांट्स, प्लॅनेट्स, स्टार्स यांच्या म्हणजे ग्रह तारे यांच्या हालचालींवरून, मुवमेंट्स वरून
त्याचा एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यावर कसा परिणाम होतो असं जे सांगणारं शास्त्र आहे त्याला ॲस्ट्रोलॉजी, ASTROLOGY, ॲस्ट्रोलॉजी असं म्हणतात. काय? वन हू लाईक बाय वॉचिंग मुवमेंट्स ऑफ स्टार्स अँड प्लॅनेट्स. एक स्टडी, एक सायन्स असतं, द सायन्स इन विच the science in which the movement of stars and planets is studied or their effect on people, किंवा एखाद्याच्या आयुष्यावरती, ऑन वन्स लाईफ असं म्हणता येईल. एखाद्याच्या आयुष्यावरती ग्रह ताऱ्यांच्या हालचालींचा जो अभ्यास होतो किंवा परिणाम होतो त्याचा अभ्यास करणं त्याला ऍस्ट्रोलॉजी म्हणतात. आणि ऍस्ट्रोलॉजीचा जो अभ्यास करणारा आहे हे ऍस्ट्रोलॉजी म्हणजे काय? ज्योतिष शास्त्र. ओके, ज्योतिषशास्त्र. हे षटकोनाचा घ्या. ज्योतिषशास्त्र म्हणजे काय? भविष्य सांगणे थोडक्यात. मग या ऍस्ट्रोलॉजीचा अभ्यास करणारा जो असतो त्याला म्हणतात ऍस्ट्रोलॉगर. लॉगर नाही, ऍस्ट्रोलॉजर. ओके, संकेत भोसले जो कॉमेडियन आहे तो त्याला ऍस्ट्रोलॉगर असं म्हणतो. सो ऍस्ट्रोलॉजर, वन हू टेल्स फॉर्च्यून्स बाय वॉचिंग द मुवमेंट्स ऑफ स्टार्स अँड प्लॅनेट्स. मग ग्रह ताऱ्यांच्या हालचालीवरून एखाद्याचं भविष्य सांगणारा जो असतो त्याला म्हणतात ऍस्ट्रोलॉजर. दुसरा असतो पामिस्ट. हात पाहून, हातावरच्या रेषा पाहून जो भविष्य सांगतो त्याला पामिस्ट असं म्हणतात. हे मला जनरली खोटारडे वाटतात. तुमचा काही अनुभव असेल तर तुम्ही सांगू शकता. PAL, पाम म्हणजे तळहात, आणि पामिस्ट म्हणजे तळहातावरील रेषा पाहून भविष्य सांगणारा. पुढे आहे न्यूमरोलॉजिस्ट. न्यूमरोलॉजिस्ट काय असतो? एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये नंबर्सचं काय इम्पॉर्टन्स आहे, काय महत्व आहे हे सांगणारा जो असतो त्याला न्यूमरोलॉजिस्ट असं म्हणतात. आणि पुढचा आहे ऍस्ट्रोनॉट. ऍस्ट्रोनॉट म्हणजे काय? अंतराळवीर. म्हणजे अवकाशामध्ये गमन करणारा, जाणारा, फिरणारा. जो फिरतो त्याला ऍस्ट्रोनॉट असं म्हणतात. बरोबर का? यस. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. चूज द करेक्ट मीनिंग ऑफ द अंडरलाइन वर्ड. गॉड इज ओमनिपोटेंट, ओमनिशंट अँड ओमनिप्रेझेंट. आता बघा, तीनही शब्द वापरलेत त्यांनी. काय? गॉड इज ओमनिपोटेंट हा वापरला, त्याला अंडरलाईन केलंय. मिनिंग फक्त त्यांनी ओमनिपोटेंटचा विचार. मग आपण ओमनिशंट आणि ओमनिप्रेझेंटला डिस्कस करूया. ओमनिपोटेंट म्हणजे काय? सर्व शक्तिमान, ऑल पॉवरफुल, ज्याच्याकडे सगळ्या प्रकारची सत्ता आहे किंवा पॉवर आहे, अशा प्रकारचं त्याला काय म्हणायचं? ऑल पॉवरफुल, ओमनिपोटेंट. मग ओमनिशंट कोणता? सर्वज्ञानी, जो इथे दिलाय का? येस, ऑल नोईंग. हे आन्सर नाहीये बरं का. सर्वज्ञानी हे शब्द आपण पाहिले आहेत. ज्याला सगळं काय माहित असतं, लायब्ररी मधला ओमनिशंट माणूस, एवढं फक्त लक्षात ठेवा. पुढे आहे ओमनिप्रेझेंट, सर्व ठिकाणी प्रेझेंट असणारा. प्रेझेंट, वन हू इज प्रेझेंट एव्हरीवेअर, त्याला म्हणायचं ओमनिप्रेझेंट. 3 शब्द झाले. आता आहे एव्हरलास्टिंग. एव्हरलास्टिंग म्हणजे चिरंतन टिकणारा, चिरंतन टिकणारा. बरोबर. याला सिनोनिम्स काय काय होऊ शकतात? परमनंट, परमनंट. ओके. आणखी काय होऊ शकेल? एव्हरलास्टिंग, परमनंट, परपेच्युअल, परपेट्युअल, परपेच्युअल. बरोबर. एव्हरलास्टिंग, परमनंट, परपेच्युअल. आणखी एक शब्द असतो गुड, GOOD. गुड म्हणजे सुद्धा कायम. बघा, एकदमच जरी सुद्धा तो सिनोनिम झाला नाही, त्याच अर्थाचा शब्द आहे गुड. म्हणजे जो कायमचा किंवा कायमच्या साठी, या अर्थाने गुड हा शब्द वापरला जातो. 4 शब्द झाले. एव्हरलास्टिंग, परमनंट, परपेच्युअल. आणखी एक सिनोनिम आहे यांचा, एटर्नल, ETERNAL, एटर्नल. आले का लक्षात? ओके, चलो पुढे बघा. किंवा आणखी एक शब्द तुम्हाला एक्सप्लेन केला जाऊ शकतो या ठिकाणी. हा जो प्रेझेंट एव्हरीवेअर आहे ना, त्याला आपण ओमनी प्रेझेंट असं म्हणतो. जो सर्व ठिकाणी आपल्याला उपस्थित असलेला दिसेल, ओमनी प्रेझेंट. याला युबिक्विटस असं सुद्धा म्हणतात. UBIQUITOUS, युबिक्विटस. ओके. स्पेलिंग एकदा चेक करून घ्या, किंवा मग स्पेलिंग एकदा तुम्हाला व्यवस्थित सांगतो किंवा सांगायला पाहिजे. युबिक्विटस. ओके.
जो सगळीकडे प्रेझेंट असतो असा. चारही शब्द झाले. आपलं उत्तर सुद्धा ओमनिपोटेंट म्हणजे काय? ऑल पॉवरफुल, सर्व सत्ता असणार, सर्व सत्ता किंवा असणार. ठीक, चलो. अडल्ट्रेशन मीन्स, अडल्ट्रेशन म्हणजे काय? अडल्ट म्हणजे काय? ADULT. अडल्ट म्हणजे प्रौढ, म्हणजे मोठा होणे, बरोबर का? प्रौढ, मोठा होणे. जसे 18 वर्षाच्या पुढे माणूस का बनतो? म्हणजे एखादा मुलगा मुलगी अडल्ट होते, प्रौढ बनते, बरोबर? तिचा किंवा त्याचा निर्णय घेण्याचा त्यांना अधिकार मिळतो, थोडक्यात असं म्हणता येईल. प्रौढ, अडल्ट. मग या अडल्ट पासून अडल्ट्रेशन शब्द तयार झाला असं नाही. ओके, अडल्ट या शब्दाचा अर्थ आहे प्रौढ, परंतु अडल्ट्रेशन जेव्हा शब्द येतो ना, तेव्हा या शब्दाचा अर्थ आहे भेसळ करणे, भेसळ करणे. तुम्ही अन्न भेसळ शब्द ऐकला असेल ना, अन्न भेसळ. अन्न भेसळसाठी अडल्ट्रेशन असा शब्द वापर. भेसळ करतो म्हणजे आपण काय करतो? अन्न जे प्युअर असतं त्याच्यामध्ये काहीतरी मिक्स करतो, त्याला इम्प्युअर करतो. मीन्स मेकिंग इम्प्युअर. दिस इज द करेक्ट आन्सर. आलं लक्षात? दूध आहे, दूध, दुधामध्ये पाणी टाकणं म्हणजे काय? अडल्ट्रेशन. दुधामध्ये पाण्याची भेसळ करणं. मग दूध हे प्युअर असतं, दुधामध्ये पाणी टाकून त्याला इम्प्युअर केलं जातं. मेकिंग इम्प्युअर म्हणजे काय? अडल्ट्रेशन मीन्स मेकिंग इम्प्युअर. बिकमिंग अडल्ट असा काही अर्थ होत नाही, त्यांनी त्याचं फसवण्यासाठी हा ऑप्शन दिलाय. लेस इन वेट, नो नो, हे सहजच त्यांनी काय बनवलेले ऑप्शन बनवलेले. नेक्स्ट बघा. Some birds leave their abodes in winter and to another place where the weather is warm. Some birds leave their abodes. मग abode या शब्दाचा अर्थ काय? ABODE. abode म्हणजे राहण्याचे ठिकाण, राहण्याचे ठिकाण. म्हणजे याला रेसिडेन्स असं म्हणतो आपण, RESIDENC, रेसिडेन्स, बरोबर का? अबोर्ड, अबोर्ड मीन्स रेसिडेन्स. एखाद्याचं राहण्याचं जे ठिकाण असतं त्याला आपण म्हणतो रेसिडेन्स. मग इथं बघा वर शब्द काय दिला त्यांनी? हिअर अबोर्ड मीन्स लिव्हिंग प्लेस. दिस इज द करेक्ट आन्सर. राहण्याचं जे ठिकाण असतं त्यालाच अबोर्ड असं म्हणतात. मग फॅक्टरी हा शब्द वेगळा आहे, कंपनी, फॅक्टरीज वगैरे माहित तुम्हाला. फील्ड्स, आता जे ज्या ठिकाणी शेती केली जाते वगैरे त्याला सुद्धा ऍग्रिकल्चरल फील्ड्स असा शब्द असतो. शेती करण्यासाठी जी जमीन असते त्याला ऍग्रिकल्चरल फील्ड्स. सिटीज, शहर किंवा शहरे, प्लुरल आहे म्हणून शहरे असं म्हणूयात आपण. नेक्स्ट क्वेश्चन. चूज द करेक्ट वर्ड फॉर द फ्रेज अन इमॅजिनरी स्टोरी कनेक्टेड विथ रिलीजन. धार्मिक संबंधाने जी इमॅजिनरी स्टोरी असते, कल्पक कथा असते, परंतु त्याला धार्मिक अँगल असतो. म्हणजे काय? धर्मग्रंथांमध्ये ज्या कथा असतात त्याला काय म्हणतात? आपल्याकडे शब्द त्यासाठी मायथॉलॉजी. ओके, धार्मिक ग्रंथांमधील असणाऱ्या ज्या स्टोरीज असतात किंवा मग कथा असतात त्याला मायथॉलॉजी असा शब्द आहे आपल्याकडे. आपल्याकडे पुराण वगैरे आहेत, मग या पुराणांमध्ये कथा ज्या आहेत त्याला आपण काय म्हणतो? पौराणिक कथा. मग हे जे आहे ना मायथॉलॉजी, याला पौराणिक कथा असा शब्द आहे. मग मला सांगा, लिजेंड एक शब्द आहे, लिजेंड. द लिजेंड ऑफ भगतसिंग नावाची एक मूवी आहे, द लिजेंड ऑफ भगतसिंग. किंवा आपण एखाद्याला म्हणतो हिज लिजेंड, म्हणजे काय? तो फार चांगला आहे. ही इज ऍडमायर्ड बाय ऑल, म्हणजे भरपूर लोक त्याला ऍडमायर करतात, बरोबर? त्याला त्याची स्तुती करतात किंवा तो फार चांगला माणूस आहे असं मानतात, त्याला लिजेंड असं म्हणतात. काहीतरी चांगलं ज्याने केलं असतं त्याला लिजेंड म्हणतात. पण या ऑप्शन्स मध्ये मग तो लिजेंड हा शब्द का देतील? तर हा जो लिजेंड शब्द आहे याचा सुद्धा अर्थ दंतकथा असा सुद्धा होतो बघा, दंतकथा. दंतकथा किंवा मराठीमध्ये आणखी एक शब्द आहे आख्यायिका. आख्यायिका म्हणजे माझे आजोबा मला काहीतरी एक छोटी गोष्ट सांगतात, माझे आजोबा वडिलांना त्यांनी वडिलांना सांगितले, ते वडील मला सांगतात, मी माझ्या मुलांना सांगतो, माझे मुलं माझ्या नातवांना सांगतात. हे जे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जे सांगत आलेलं असतं त्याला आपण दंतकथा म्हणतो, किंवा एक काही अशा आख्यायिका तयार झालेल्या असतात त्याला लिजेंड हा शब्द आहे. आले का लक्षात? मायथॉलॉजी आणि लिजेंड एक्सप्लेन केलं. फिलॉसॉफी म्हणजे काय? तत्वज्ञान. तत्वज्ञान ही एक ब्रांच ऑफ स्टडी आहे. ओके, अभ्यासाची एक ज्ञान शाखा आहे फिलॉसॉफी.
आता मी तुम्हाला एक शब्द देतोय, VENEER, विनीर. विनीर म्हणजे काय? खरं तर आता हा एक विनीर एक शब्द आहे आणि आणखी एक कोणता शब्द सांगितला मी तुम्हाला? स्टिंट. स्टिंट आणि विनीर दोन शब्द आहेत. चेक करायचं, व्यवस्थित मिनिंग समजून घ्यायचा. मी नेक्स्ट लेक्चरमध्ये ते सांगत नसतो, त्याची काळजी नाही करायची. पण तुम्ही अगोदर हे चेक करायचं आणि व्हॉट्सअपद्वारे कळवायचं. नंबर इज 7796060795. ओके, पुढे जाऊयात. नेक्स्ट क्वेश्चन बघा. अ पर्सन हु स्टडीज द सेलेस्टियल बॉडीज ऍट नाईट. सेलेस्टियल बॉडीचा अभ्यास करणारा कोण? मग आपण याला काय म्हटलं होतं? खगोलशास्त्र. बरोबर का? सेलेस्टियल बॉडीचं द वन हु स्टडीज सेलेस्टियल बॉडीज, त्याला काय म्हटलं होतं आपण? ॲस्ट्रोनॉमर. बरोबर का? ॲन ॲस्ट्रोनॉमर, द वन हु स्टडीज सेलेस्टियल बॉडीज. आणि या सेलेस्टियल बॉडीजचा अभ्यास करणारा जे काही सायन्स आहे, दॅट इज नोन ॲज ॲस्ट्रोनॉमी. ASTRONOMY. या सेलेस्टियल बॉडी ज्या आहेत त्यांचा अभ्यास करणारे जे शास्त्र त्याला ॲस्ट्रोनॉमी असं म्हणतात. ग्रह ताऱ्यांचा अभ्यास करणारं शास्त्र ॲस्ट्रोनॉमी. फिलॉसॉफर, हा जो शब्द होता फिलॉसॉफी, या फिलॉसॉफीचा अभ्यास करणारा जो असतो त्याला फिलॉसॉफर असं म्हणतात. याला तत्वज्ञ, तत्वज्ञ असा एक शब्द आपल्याकडे आहे. मग तत्वज्ञ म्हणजे काय? तुम्ही 3 शब्द ऐकले असतील. मितवा. मितवा एक मूवी चालली होती बघा, स्वप्नील जोशीची. मितवा. मी स्टँड्स फॉर मित्र, त स्टँड्स फॉर तत्वज्ञ आणि वा स्टँड्स फॉर वाटाड्या. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असा एखादा पाहिजे. मितवा म्हणजे काय? चांगला मित्र असावा, तो तत्वज्ञ असावा चांगला, आणि वाटाड्या म्हणजे वाट दाखवणारा असावा. बरोबर, त्याला मितवा असा शब्द वापरला. मग याच्यापैकीच जो त आहे ना, तो आहे तत्वज्ञ. तत्वज्ञच म्हणजे कोण? फिलॉसॉफर. इकडचं तिकडचं नाही, कामाच्याच बोर्डवरती येणार. ओके, चला पुढे बघा. एन ॲस्ट्रोलॉजर, एन ॲस्ट्रोलॉगर. एक आम्हाला चॅप्टर सुद्धा होता, एन ॲस्ट्रोलॉजर्स डे. मला वाटतं BA फर्स्ट इयरला वगैरे होता. ॲस्ट्रोलॉजर कोण असतो? अशाच ग्रह सेलेस्टियल बॉडीचा म्हणजे ग्रह ताऱ्यांचा अभ्यास करणारा, त्याचा मानवी जीवनावर काय परिणाम होतो अशा प्रकारे जो भविष्य वर्तवतो त्याला ॲस्ट्रोलॉजर असं म्हणतात. म्हणजेच कोण? ज्योतिषी म्हणजे काय? भविष्य सांगणार. अ मेटेरोलॉजिस्ट. मग मेट्रोलॉजिस्ट कोण असतो? द वन हु स्टडीज व्हॉट? वेदर. जो वातावरणाचा अभ्यास करतो त्याला काय म्हणतो आपण? मेट्रोलॉजिस्ट. ओके, मला वाटतं चारही शब्द व्यवस्थित एक्सप्लेन केलेले आहेत. द ऍक्सेप्टेड कोड ऑफ बिहेवियर इन अ पर्टिक्युलर सिच्युएशन. एखाद्या परिस्थितीमध्ये, एखाद्या सिच्युएशन मध्ये एक काहीतरी गोष्टी नियम म्हणून स्वीकारण्यात आलेले असतात, त्याला काय म्हणतात? त्याला प्रोटोकॉल म्हणतात. मग तो प्रोटोकॉल कसा असतो? जर राज्यपाल आलेले असतात एखाद्या कार्यक्रमाला, मुख्यमंत्री आलेले असतात, इतर मंत्री आलेले असतात, आमदार आलेले असतात, तर कोणी कुठं बसायचं, कार्यक्रमात कोणी कधी यायचं, हे सगळं ठरलेलं असतं. दॅट इज नोन ॲज प्रोटोकॉल. आणि हा प्रोटोकॉल प्रत्येक ठिकाणी पाळावाच लागतो. जर कोणी प्रोटोकॉल पाळला नाही तर त्याची अडचण होते. बरोबर. द ऍक्सेप्टेड कोड ऑफ बिहेवियर, कसं वागायचं याच्या संबंधीचे काही रूल्स असतात इन अ पर्टिक्युलर सिच्युएशन, त्याला आपण प्रोटोकॉल असं म्हणतो. ऑथॉरिटी. ऑथॉरिटी म्हणजे याला मराठीमध्ये अधिसत्ता शब्द आहे. अधिसत्ता म्हणजे एखाद्या गोष्टीवरती कोणी अधिकार गाजवायचा त्याला अधिसत्ता, अथॉरिटी म्हणतात. बरोबर का? म्हणजे काय? जर साधारणतः तुम्ही एखाद्या ऑर्गनायझेशन मध्ये काम करताय आणि तुम्हाला जर असं म्हटलं की तुमच्या अंडर ही एक व्यक्ती काम करते, त्याला सस्पेंड करा, पण तुमच्याकडे तो अधिकार नसतो. ज्याने अपॉइंट केलंय किंवा चांगल्या प्रकारे वरच्या दर्जाचा जो अधिकारी आहे तो त्याला सस्पेंड करू शकतो. बरोबर का? सिनियर मोस्ट त्या ठिकाणी जो आहे बराच, तोच. लक्षात? मग हा जो अधिकार ज्याच्याकडे आहे म्हणजे काय? ती अथॉरिटी त्या व्यक्तीकडे असते. बरोबर. मराठी शब्द त्याला अथॉरिटी आहे, अधिसत्ता असं म्हणतात. पॉवरला सत्ता, अथॉरिटीला अधिसत्ता. सत्ता, अधिसत्ता आणि आणखी एक शब्द आहे पॉलिटिकल सायन्स मध्ये, अधिमान्यता. तो आपण नंतर एखाद्या वेळेस कधीतरी पाहूया.
पुढे बघा डिसिप्लिन. डिसिप्लिन याचा एक शब्द अर्थ होतो शिस्त. परंतु इथं त्यांना शिस्त नाही अपेक्षित, त्यांना प्रोटोकॉल अपेक्षित आहे. हायरार्की काय असते? हायरार्की एक श्रेणीबद्धता म्हणतात याला. श्रेणीबद्धता म्हणजे एक ऑर्गनायझेशन असतं, या ऑर्गनायझेशन मध्ये लोअर पोझिशन पासून हायर पोझिशन कडे एक काय बनलेली असते, रँक नुसार ठरलेलं असतं. जसं की आपल्याकडे पोलीस मध्ये आपण असं पाहूयात, एक असतो कॉन्स्टेबल, कॉन्स्टेबलच्या वर असतो कोण, नाईक, तर पोलीस नाईक म्हणतात. पोलीस नाईकच्या वर हेड कॉन्स्टेबल, हेड कॉन्स्टेबलच्या वर असिस्टंट सब इन्स्पेक्टर, त्यानंतर एपीआय पोलीस असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर असं काहीतरी, एपीआय देन पोलीस इन्स्पेक्टर. हे जे रँक नुसार ठरलेलं असतं ना, याला म्हणतात हायरार्की, श्रेणीबद्धता. याच्यामध्ये प्रत्येकाचे अधिकार ठरलेले असतात आणि मर्यादा ठरलेल्या असतात. कामाचा स्कोप काय आहे ते ठरलेले असतं, बरोबर का? श्रेणीबद्धता, त्याला हायरार्की असं म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन, गिव्ह द करेक्ट वर्ड फॉर अ कंप्लीट अब्सेन्स ऑफ लॉ अँड ऑर्डर. ज्या ठिकाणी लॉ अँड ऑर्डर नाहीये, कायदा व सुव्यवस्था नाहीये, त्याला म्हणतात अनार्की, अनागोंदी. म्हणजे काय? कायदा व्यवस्था, कायदा सुव्यवस्था काहीच नाहीये. ही कम्प्लीट अब्सेन्स ऑफ लॉ अँड ऑर्डर किंवा लॉ अँड गव्हर्नमेंट. बाकी 4 शब्द आहेत. डेमोक्रेसी म्हणजे काय? लोकशाही. पुढे आहे ऑटोक्रेसी. आता 2 शब्द आहेत, ऑटोक्रेसी आणि अरिस्टोक्रेसी. ऑटोक्रेसी म्हणजे काय? हुकुमशाही. याला आपण असं म्हटलेलं आहे, ए गव्हर्नमेंट बाय वन सिंगल पर्सन. एका व्यक्तीद्वारे चालवलं जाणारं जे सरकार असतं, शासन असतं, त्याला ऑटोक्रेसी असं म्हणतात. पुढे आहे अरिस्टोक्रेसी. अरिस्टोक्रेसी म्हणजे काय? समाजातील जे उच्चकुलीन लोक आहेत त्यांच्याद्वारे चालवलं जाणारं शासन जे असतं त्याला अरिस्टोक्रेसी असं म्हणतात. गव्हर्नमेंट बाय ऑटोक्रॅट्स म्हणजे काय? सॉरी, अरिस्टोक्रॅट्स म्हणजे काय? अरिस्टोक्रेसी. ओके. गव्हर्नमेंट बाय नोबल क्लॅन, अरिस्टोक्रेसी. म्हणजे समाजातील उच्चकुलीन लोकांद्वारे चालवलं जाणारं शासन हीच अरिस्टोक्रेसी. बायलेबियल. बायलेबियल म्हणजे एका व्यक्तीचे 2 ओठ जुळल्यानंतर जो एखादा अल्फाबेटचा उच्चार केला जातो त्याला म्हणतात बायलेबियल. एकाच व्यक्तीच्या असे 2 ओठ जुळतात. जसे की इंग्लिश जे अल्फाबेट आहेत त्याच्यामधील आपल्याकडे काही अल्फाबेट आहेत, जसे की बघा ए चं प्रोनाउन्सिएशन बघा कसं आहे, ए 2 ओठ जुळतायत का? ए नाही जुळत. मी आणखी एक लिहितो बघा, म्हणजे आता एक लिहितो, बी 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 2 ओठ जुळतायत. मग दोन्ही ओठ ज्यावेळेस जुळतात उच्चार करताना त्याला बायलेबियल असं म्हणतात. मग आणखी कोणता आहे? ए बी, बी जुळला बरं का, बी मध्ये दोन्ही ओठ जुळतायत. सी डी ई एफ, एफ मध्ये हवा बाहेर जाते. जी एच आय जे के एल एम, एम एम आहे. एन ओ पी, पी आहे. क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड, डब्ल्यू नो. बी आहे, एम आहे, पी आहे, यांचा उच्चार करताना 2 ओठ जुळतायत म्हणून त्याला काय म्हणतात? ऑफ टू लिप्स, बायलेबियल. या शब्दाचा अर्थ आहे ऑफ टू लिप्स. टू लेवल्स, टू लेवल्स, टू साइड्स काही नाही. ओके, चलो नेक्स्ट. क्रेड्युलस याचा अर्थ आपण बऱ्याचदा पाहिलाय, वन हू बिलीव्स रेडिली. जो फार इझिली ज्याला काय केलं जाऊ शकतं, डिसीव्ह केलं जाऊ शकतं, फसवलं जाऊ शकतं किंवा मन परिवर्तन केलं जाऊ शकतं, त्याला क्रेड्युलस शब्द आहे. आणखी एक शब्द आहे त्यासाठी, GULLIBL, गलिबल. ओके. काइंड हार्टेड, कंपॅशनेट, COMPASSIONAT, कंपॅशनेट, दयावान, दयाशील. जेनरस म्हणजे काय? उदार. याला आणखी एक शब्द इंग्लिश मध्ये GIVING, गिव्हिंग. जो नेहमी काही ना काही देण्यासाठी तयार असतो, उदार असतो, त्याला गिव्हिंग असं म्हणतात. किंवा आणखी एक याच्यासाठी शब्द आहे जो काय म्हणता आपण त्याला काय म्हणू, मोकळ्या हाताने, सढळ हाताने देतो, ओपन हँडेड, OPEN, ओपन हँडेड.
जनरस उदार, गिव्हिंग, ओपन हँडेड. याचा आणखी शब्द आहे सिनॉनिम लिबरल. सॉफ्ट स्पोकन म्हणजे व्यवस्थित बोलणारा वगैरे या अर्थाने. कळालंय? एक्सप्लेन व्यवस्थित केले सगळे. नेक्स्ट बघा, ब्रांच ऑफ फिलॉसॉफी दॅट डील्स विथ नॉलेज. फिलॉसॉफी म्हणजे तत्वज्ञान. तत्वज्ञानातील आणखी एक शाखा आहे जी कशासाठी नॉलेज संबंधी बोलते किंवा अभ्यास करते. त्याला आपण म्हणतो एपिस्टेमॉलॉजी. ज्ञान जे आहे ना, ज्ञान, त्या ज्ञानासंबंधीचा अभ्यास ज्या ज्ञान शाखेत केला जातो, तत्वज्ञानाच्या ज्या शाखेमध्ये केला जातो त्याला एपिस्टेमॉलॉजी असा शब्द आहे. मग इकॉलॉजी काय असतं? एन्व्हायरमेंटचा अभ्यास करणारं इकॉलॉजी. द स्टडी ऑफ बायोटिक अँड अबायोटिक कॉम्पोनंट्स ऑफ द एन्व्हायरमेंट, राईट, इकॉलॉजी. आर्किओलॉजी काय असतं? याला पुरातत्वशास्त्र म्हणतात. पुरातत्वशास्त्र जमिनीखाली गाडल्या गेलेल्या वस्तूंचा एकदम व्यवस्थित जो अभ्यास केला जातो, सायंटिफिक स्टडी केलं जातं, त्याला आर्किओलॉजी असं म्हणतात. मग आर्किओलॉजीचा अभ्यास करणारा जो असतो ARCHEOLOGIST, त्याला आर्किओलॉजिस्ट असं म्हणतात, पुरातत्वशास्त्रज्ञ. आणि एक आहे फिलॉलॉजी. फिलॉलॉजी समजून घेऊया. त्याही अगोदर हा जो इकॉलॉजी शब्द आहे, इकॉलॉजीला आपण पारिस्थितिकी असं म्हणतो बघा. पारिस्थितिकी, ओके, पारिस्थितिकी, इकॉलॉजी. फिलॉलॉजी शब्द आहे, फिलॉलॉजी म्हणजे काय? लँग्वेज संबंधी आहे. एखाद्या लँग्वेजचं ती लँग्वेज तयार कशी झाली, बरोबर, मग त्या लँग्वेजचं हिस्ट्री काय आहे, त्याचं इव्होल्युशन कसं झालं, किंवा हिस्टॉरिकल डेव्हलपमेंट कसं आहे, किंवा त्याच लँग्वेजचा किंवा लँग्वेजेसचा रिलेशनशिप कसा आहे, हे जे अभ्यासणार आहे त्याला फिलॉलॉजी असं म्हणतात. ओके, फिलॉलॉजी, a branch that deals with the structure, a branch that deals with the structure, historical development, 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 structure, historical development and relationships of languages, त्याला म्हणतात फिलॉलॉजी. भाषा तयार कशी झाली, तिचं स्ट्रक्चर काय आहे, तिचा ऐतिहासिक तिचा विकास कशा प्रकारे झालाय, आणि भाषांचं एकमेकांशी संबंध असणं, रिलेशनशिप कसं असतं, त्याचा अभ्यास करणारं जे सायन्स आहे त्याला फिलॉलॉजी असं म्हणतात. इंडिकेट द करेक्ट मीनिंग ऑफ द वर्ड प्रोबेशन. प्रोबेशन म्हणजे काय? एखादी व्यक्ती आहे बघा, प्रोबेशन म्हणजे आपला सुद्धा एक प्रोबेशनचा टाइम असतो ना, नोकरी जॉईन केल्याच्या नंतर प्रोबेशन पिरियड असतो 2 वर्षांचा, याला परिवीक्षा कालावधी म्हणतात. परिवीक्षा कालावधी. आता तुम्ही जेव्हा राज्यसभा वगैरे उत्तीर्ण करता किंवा PSI STI वगैरे होतं, त्यानंतर 2 वर्ष तुमचा परीक्षा कालावधी असतो, म्हणजे प्रोबेशन पिरियड असतो, राईट. मग हा प्रोबेशन पिरियड म्हणजे काय? याच्यामध्ये तुमचं टेस्ट केलं जातं. काय काय टेस्ट केलं जातं? टेस्टिंग ऑफ पर्सन्स कंडक्ट, क्वालिटीज, एबिलिटीज. तुमच्या क्वालिटीज काय आहेत, तुमच्या क्षमता काय आहेत, तुमची वागणूक कशी आहे, हे सगळं टेस्ट केलं जातं, त्याला म्हणतात प्रोबेशन. आले का लक्षात? टेस्टिंग ऑफ पर्सन्स कंडक्ट, क्वालिटीज, एबिलिटीज. इट इज ऑफन नेसेसरी टू सबमिट वन्स क्रेडेन्शियल्स ऍट द टाइम ऑफ इंटरव्ह्यू. इंटरव्ह्यूच्या वेळेस एखाद्या व्यक्तीने काय करायला पाहिजे? त्याचे क्रेडेन्शियल्स जमा करायचे असतात. मग क्रेडेन्शियल्स देणं म्हणजे काय? अ लेटर ऑफ पर्सन्स पोझिशन अँड ट्रस्ट वर्दीनेस. एखादी व्यक्ती किती विश्वास ठेवला जाऊ शकेल किंवा मग विश्वास ठेवण्यायोग्य आहे या संबंधी काय काय डिटेल्स देता येतील ते डिटेल्स देणं. त्याचबरोबर तुमचं एखाद्या ऑर्गनायझेशन मध्ये असणार तुमचं पोझिशन वगैरे काय आहे, तुम्ही कोण आहात, ही जे सांगणं असतं किंवा अशा प्रकारचं लेटर असतं त्याला क्रेडेन्शियल्स असं म्हणतात. ओके, बाकी बँक स्टेटमेंट नो, अ लेटर रिटर्न इन नो, नो सिक्रेट लेटर नो, अ लेटर ऑफ अ पर्सन्स पोझिशन अँड ट्रस्ट वर्दीनेस. पुढे बघा, सिमेट्री इज. मग सिमेट्री काय असतं? सिमेट्री, अ प्लेग्राउंड ऑफ सिमेंट, नो, खेळण्याचं ठिकाण नाही येते. अन एरिया ऑफ लँड फॉर द बराईल ऑफ डेड पीपल ऑर डेड बॉडीज. मृत व्यक्तींच्या डेड बॉडीज पुरण्यासाठी जी जागा असते त्याला म्हणतात सिमेट्री.
सिमेंटचा प्लॅटफॉर्म वगैरे नाही हा, हे ऑप्शन्स तयार केलेले आहेत त्यांनी. ओके, या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबतोय. नेक्स्ट लेक्चरमध्ये वन वर्ड सबस्टिट्यूशन्स पाहतोय. आणखी जे काय आहेत साधारणतः 2-3 लेक्चर्स वन वर्ड सबस्टिट्यूशन्स वरती. आता सोपे सोपे शब्द आहेत, परंतु शब्द माहीत असायला पाहिजे. तुम्ही मेन्सकडे जाताय, मेन्सला जाताना सगळे शब्द व्यवस्थित अभ्यासून जायचे आहेत. या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबतोय. नेक्स्ट लेक्चरमध्ये लवकरच भेटू. तोपर्यंत जय हिंद.